ज्या खासदारांबद्दल आपण बोलताय, मेधाताई कुलकर्णींबद्दल, आपण या पुणे शहराला त्यांचा स्वभाव आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून पहिल्यापासून ते प्रचलित आहे. आमचं म्हणणं, तुम्ही जर कसब्यामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण आरत्यांना फिरत असताना जबरन तुम्ही एखादा, मी आजच जो CCTV पाहिला आणि कळालं, जबरन तुम्ही जाऊन त्यांच्या दारामध्ये त्यांना उकसवणार, त्यांच्यावर वाद करणार आणि परत काही लोकांनी, ही कुठली पद्धत आहे? तुम्हाला पुणे शहराच्या शांतता भंग करायची आहे का? काय तुमचा उद्देश? एकदा पुणेकरांना कळू द्या ना. इथं पुणेकर बेरोजगारांना महागाईने मारले. तुम्ही जे गॅसचे दरवाढ झाले ह्याच्यावर एक शब्द बोलत नाही, बेरोजगारीवर एक शब्द बोलत नाही, पण तुम्हाला हेच बरोबर तिथं दिसलं. काय करताय? अरे आमची विनंती आहे तुम्हाला, जिथं शांतता आहे तिथं राहू द्या ना. पण तुम्हाला एकच अजेंडा जो तुमच्या समोर आहे, हे वादग्रस्त व्यक्तिमत्व, आम्ही त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार देणार आहे. CCTV पाहिल्यानंतर सुमोठो पोलिसांनी ह्यांच्यावर तक्रार दाखल केली पाहिजे. गेल्या वेळेला पण आम्ही एका महिला BJP कार्यकर्त्याची अशीच एक तक्रार दिली होती, अजून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. कोथरूडला सलूनमध्ये होतं, सलूनमधल्या लोकांना बाहेर काढून मारणं, म्हणे यांना धर्मांतर करायचं. आर्थिक विषय त्यांचा होता, त्यांचा आर्थिक वाद होता. त्या आर्थिक वादाला तुम्ही धर्मांतराचा विषय करून टाकला. हे कुठलं पद्धत आहे तुमची? कुठंतरी थांबलं पाहिजे. अरे जनाला नाही, मनाला तरी घाबरा. आपल्या स्वतःला ज्या मानता त्या देवाला तरी घाबरा. एवढे खोटे नाटे करणार तुम्ही? 100% आम्ही त्यांच्यावर सुमोठो पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही पत्र देणार आहे की हे शांतता भंग करण्याचं काम, सलोखा बिघडवण्याचं काम करतात, ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.